तरुणांनी घाबरून जायचं नाही की आता माझ्याकडे पैसा नाही, मी काय करू. पैसा खिशामध्ये असला की म्हणत बिघडतो. पैसा नसताना जो तरुण घडतो ना तो खरा तरुण. मित्रांनो, आज आपण आलो आहे सम्राट वडापावमध्ये आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया सम्राट वडापावची सुरुवात कशी झाली. सुरुवातीला काळ एकदम खतरनाक काळ होता. त्यावेळेला सकाळी जेवण झालं तर संध्याकाळी जेवण मिळेल की नाही अशी परिस्थिती होती. तिला वडापावमध्ये आम्ही दोघं हरळगो करायचो. पहिला मुद्दा तो की म्हणजे पाणी भरणं, चटणी बनवणं, मसाला कुटणं हे सगळं माझी बायको करायची. आणि जे घर होतं सम्राट वडापावचं ते एकदम कौलारू घर होतं. एकदा की मुंबईकर गावाला आला का तो सकाळी भाकरी घरी खात नाही, डायरेक्ट वडापाव खायला सम्राटचा येतो. लोक लग्नाला गेले पोटभर जेवणार, पण येताना मात्र वडापाव परत खाणारच भुकूट असली तरी, आणि जाताना 10 वडापाव बांधून येणार. असा वडापावची ती खासियत आहे. हे आमची मामी आणि आमचा मामा, हे मी नसताना सुद्धा हे दोघे जण वडापाव धंदा सांभाळतात. किती थकली तरी चेहरा कधीच तिचा थकत नाही, नेहमी हसत असते. अशी आमची मामी. आज जर मग वडापावचा मसाला जर तुम्ही घरात येऊन बनवलात ना तर त्याची अजिबात तुम्हाला चव लागणार नाही. तेच आयटम आणि तेच आयटम तुम्ही स्वतः बनवलं ना ती चव आमच्या साहेबांना लागेल. म्हणून म्हणताय सम्राट वडापाव. तर आता वडापाव खायची पण इच्छा झाली इकडे येऊन.